नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांच्या आषाढ मेघ या कथासंग्रहातली सादर भेट ही कथा वाचणार आहोत. आता आपण सुरुवात करू. सादर भेट. मधुकरच्या मित्रानं मोठ्या स्नेहभरानं आग्रह करून त्याला स्वखर्चानं आपल्याबरोबर 4 दिवस मुंबईला आणलं होतं. मधुकरला मुंबई दाखवावी म्हणून, शिवाय कंपनी सोबत म्हणूनही. परगावच्या माणसाला कामासाठी सुद्धा मुंबईत एकट्यानं फिरणं भारी कंटाळवाणं होतं. मधुकर आपल्या 30 वर्षांच्या आयुष्यात मुंबईला कधी आला नव्हता. येण्याचा तसा प्रसंगच पडला नव्हता. गणपतीपुळ्यापासून 6 मैलांवर समुद्रकिनारी करवंदी हे त्याचं गाव, साधारण सुधारलेलं खेडं. तिथं तो शाळेत शिक्षक होता. त्याची ये जा फक्त रत्नागिरीपर्यंत होती, पण समुद्र पार होण्याचं त्याला कधी कारण पडलं नव्हतं. आताही काही कारण नव्हतं. केवळ प्रिय मित्राचा अत्याग्रह म्हणून तो आला होता. मधुकरला त्याच्या मित्रानं मुंबईत खूप हिंडवलं. राणीच्या बागेपासून जुहू बीचपर्यंत जेवढी म्हणून प्रेक्षणीय स्थळं होती ती सगळी दाखवली. बस, टॅक्सी, लोकल, ट्रेन सगळ्या वाहनातून फिरवलं. सिनेमाला नेलं. 10-10 रुपयांची तिकीटं काढून नाटक दाखवलं. रेस्टॉरंटमधला चहा, फराळ, हॉटेलमधलं जेवण, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम कशातही त्या मित्रानं कसूर केली नाही. कसलीही कमतरता ठेवली नाही. मग समाधानाचा श्वास सोडीत त्यानं विचारलं, काय मधुकर, कशी वाटली तुला मुंबई? स्पष्ट सांगू काय? त्याबद्दल तर तुझी ख्यातीच आहे. तसं गेल्या 3 दिवसात बरंच काही बघितलं रे. डोंगरासारख्या उंच उंच इमारती बघितल्या. तुफानी सागरासारखा माणसांचा समुद्र बघितला. माणसांची हुरणं बघितली. अक्षरशः हुरणं. अरे, आपल्याकडे पावसाळ्यात तोंडात पांढरी अंडी घेऊन जमिनीच्या फटीतून ठिकठिकाणी मुंग्यांची हुरणं येतात आणि पाहता पाहता क्षणभरात कुठं नाहीशी होतात. तशी ही माणसांची हुरणं. छान छान. अरे, मला छान काही वाटलं असेल तर ते माणसांचे क्यू. बससाठी क्यू, दुधासाठी क्यू, प्रत्येक गोष्टीसाठी क्यू. माणूस क्यूच. काल सकाळी तुझी वहिनी बाटल्या आणण्यासाठी दूध केंद्रावर गेली. 1.5 तास झाला. दुधाच्या बाटल्यांची गाडी आलीच नाही म्हणे. पाळण्यातलं बाळ रडून रडून झोपलं तरी दुधाचा पत्ता नाही. आणि तुझे बंधुराज जेवल्याशिवायच बसचा क्यू पकडायला निघून गेले. वेळेचं हेच का महत्त्व? हीच का गती? माणूस स्वतंत्र झालाय की दिवसेंदिवस परतंत्र होतोय? अरे, आमच्याकडे गुरांचा कळप सुद्धा रानात फिरतो, चरतो, मनसोक्त हुंदडतो. गळ्यात लोढणं अडकवलेली नाठाळ गाय सुद्धा मोकळेपणी फिरते. पण इथे? मित्रानं हसून म्हटलं, तुझ्या या अजब तर्कशास्त्रानं मी नेहमीच गुदमरून जातो बघ. जाणारच, पण हे तर्कशास्त्र नाही. हे चक्षुर्वय सत्यम आहे. गेल्या 3 दिवसात जे बघितलं ते सांगितलं. तूच सांग, हे माणसांचं स्वातंत्र्य की नवी गुलामगिरी? अरे पण हे बघ, कांचन मृगाला खरा मृग मी नाही म्हणणार. अरे, प्रत्येक ठिकाणी हे माणसांचे मैल लांबीचे क्यू बघून असं वाटतं की कुठल्या तरी अदृश्य साखळदंडाने एकमेकांना बांधलेले हे द्विपाद प्राणी. पुढचा पुढे सरकल्याशिवाय मागच्याला जागा नाही. अरे, ही शास्त्रशुद्ध समान पातळीवरील यांत्रिक गती आहे. असेल, त्यात मला काही समजत नाही, पण या गतीनं मी पार भोवंडून गेलोय. उद्या मी परत चाललो गावी. मित्रानं आश्चर्यानं म्हटलं, म्हणजे? आणि पुणे? उद्या पहाटे 5:30च्या एसटीची 2 तिकीटं मी रिझर्व करून आणलीत. छे, आता पुणे बिणे अधिक काही बघण्याची इच्छाच नाही. एक तिकीट परत कर आणि तुझ्या बेताप्रमाणे तू पुणे, कोल्हापूर, मलकापूर तुझी कामं करीत सावकाश परत ये. पण आता उद्याचं बोटीचं तिकीट मिळणं कठीण. त्याची काळजी नको. लोअर डेकवर कुठंतरी प्रवेश करून घेईन. नाहीतर इंजिन रूममध्ये कोळशाच्या ढिगाजवळ बसेन. असंच ना? तेही चालेल, पण आता गावी केव्हा परतेन असं झालंय. मित्र मनातून निराश झाला, पण मग त्यानं जास्त आग्रह केला नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे मधुकर मित्रांबरोबरच आपलं सामान घेऊन लॉजमधून बाहेर पडला. एका पिशवीत एक चादर, कपड्यांचा एक जोड, पंचा, वाचायला घेतलेली 2 पुस्तकं हेच त्याचं सामान. मित्रानं बोटीच्या तिकिटासाठी त्याला पैसे दिले आणि एक बंद लिफाफा त्याच्या हाती ठेवून म्हटलं, ही तुझ्या शाळेला सप्रेम भेट. तुझ्या शाळेसाठी पुस्तकं, वस्तू तुला योग्य वाटेल ते घेऊन जा. एसटी सुटली. मित्र मार्गस्थ झाला. मधुकर मोकळा झाला. दुपारी 1 वाजता त्याची बोट सुटणार होती. वेळ भरपूर होता.
पण गेल्या 3 दिवसात मित्रानं त्याला इतकं हिंडवलं होतं की त्याला आता अधिक हिंडण्याची अगर काही पाहण्याची इच्छाच उरली नव्हती. फक्त आता दिलेल्या सप्रेम भेट पैशातून शाळेसाठी खरेदी करायची. दुकानं उघडायला अवकाश होता. आत्ताशी नुकतंच कुठे उजाडत होतं. दुकानं उघडली की खरेदी, बालवर्गासाठी खाऊ मिठाई, वरच्या वर्गासाठी पुस्तकं, वस्तू वगैरे खरेदी झाली की सरळ भाऊचा धक्का गाठायचा. पण तोपर्यंत कुठंतरी वेळ काढणं प्राप्त होतं. तो तसाच चालत चौपाटीकडे निघाला. सकाळची वेळ. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. माणसांचे थवे जमू लागले नव्हते. क्यूही दिसत नव्हते. शांत मोंबापुरीचं हे दर्शन मोठं प्रसन्न होतं. तो समुद्रकिनारी पोचला. बहुतेक बाग मोकळे होते. काही ठिकाणी पहाटेची हवा खायला आलेले लोक बसलेले दिसत होते. काल ही सगळी बाकं नव्हे, सबंध चौपाटी माणसांनी फुलून गेली होती. जत्रा लोटली होती. हातगाड्यांवरची असंख्य दुकानं, साऱ्या भारतातल्या विविध खाद्यपदार्थांचा खमंग वास जिकडे तिकडे दरवळत होता. चित्रपट, संगीत, रेकॉर्ड्सची चढाओढ लागली होती. ठिकठिकाणी पाणीवाल्या नारळांचे ढीग. पण आता जिकडे तिकडे शांत होतं. सागराच्या फुटणाऱ्या लाटांचा मंद आवाज येत होता तेवढाच, आणि वाऱ्याच्या शीतल झुळकी. समोरच्या शांत सागराची आणि सभोवतालच्या प्रसन्न परिसराची शोभा पाहत तो एका बाकावर बसला. रिकामं मन समोरच्या लाटांवरून लहरत भरकटत निघालं. नि मग एकाएकी कशावरून कोण जाणे त्याला एकदम आठवलं की नाना मास्तर इथे मुंबईतच कुठेतरी असतात. पण ते आता हयात असतील का? त्यांनी करवंदी सोडून 12-13 वर्ष झाली. त्यावेळी ते जवळजवळ 55 वर्षांचे होते. त्यांची प्रकृती तशी सुदृढ होती. शाळेच्या चालक मंडळींशी त्यांचे मतभेद झाले नसते तर त्यांनी आपली सारी हयात करवंदीतच घालवली असती. करवंदी त्यांना प्राणापेक्षा प्रिय होती. असणारच, कारण आपलं सगळं आयुष्य त्यांनी तिथे घालवलं होतं. त्यांचं तन, मन आणि धनही त्या गावासाठी खर्च केलं होतं. नाना मास्तरांची कथाही अजब. एक शिल्पकार समुद्रकिनारी फिरत असता त्याला एके ठिकाणी खडक दिसतात. मध्ये मोठा उंच खडक, आजूबाजूला छोटे छोटे खडक. समुद्राचं पाणी खडकांच्या कपारी कपारीतून फेसाळत आहे. सभोवतालचं निसर्ग सौंदर्य नजर खिळवून टाकीत आहे. वातावरण कसं प्रशांत, नीरव. त्यानं लहानपणापासून मनी रेखाटलेलं, स्वप्नात पाहिलेलं हेच ते स्थळ अगदी साकार होऊन त्याची वाट पाहत उभं राहिले आहे. शेवटी हवं ते त्याला सापडलं. अस्वस्थ चित्त स्वस्थ झालं. भटकणारे पाय स्थिर झाले. तो तिथेच राहतो. त्या जोडीतून त्यानं चिन्नी, हातोडा इत्यादी साहित्य काढलं. मग रात्रंदिवस काम. कामाशिवाय दुसरं त्याला काही सुचत नव्हतं, रुचत नव्हतं. निमिषार्धही विसावा न घेता अहर्निश खळाळत फेसाळत राहिलेल्या लाटा त्याला साथ देत होत्या. त्याचा उत्साह वाढवत होत्या. त्यांचं संगीत, त्याच्यातली प्रतिभा सतत फुलवत राहिलं होतं. श्रमपरिहाराला वाऱ्याच्या झुळका होत्याच. रात्रंदिवस काम. ऋतू मागून ऋतू जाऊ लागले. त्या ओबड धोबड मोठ्या खडकातून एक सुंदर तेजस्वी मूर्ती आकार घेऊ लागली. किती ऋतू आले, किती गेले कोण जाणे. बोटं मोजून मोजदात करायला त्याची बोटं मोकळी होती कुठे. हातात अहोरात्र छिन्नी, आणि छिन्नीनं काही हिशेब मांडता येत नाहीत. त्याला त्याची आवश्यकताही वाटली नाही. पण ऐन तारुण्यात तिथे आलेल्या या युवकाचे काळेभोर केस आता बरेचसे पिकले होते. पण सतत कामात गुंतलेलं मन मात्र चिरतरुण राहिलं. त्या प्रौढत्वाकडे बघायला, वृद्धत्वाकडे वाकायला सवड नव्हती. त्याच्या शरीरावर कालमानाच्या खुणा उमटल्या होत्या. शिल्पकार चांगला प्रौढ झाला होता. आता त्या खडकाच्या जागी सागराभिमुखी होऊन शिलासनी बसलेली एक सुंदर तेजस्वी मूर्ती दिसू लागली. कोण ही? लक्ष्मी? छे. मग सरस्वती? छे. महाकाली? तिघींचं तेज त्या मूर्तीत एकवटलं होतं. मूर्ती पूर्ण झाली, सजीव भासू लागली. तरी शिल्पकाराला आपलं काम पूर्ण झालं असं वाटत नव्हतं. लोक येत होते. सागर किनारीचं ते शिल्प बघून आश्चर्यचकित होत होते. स्तुतीचा वर्षाव करीत होते. पण त्या शिल्पकाराला स्तुतीची अभिलाषा नव्हती, कीर्तीची तमा नव्हती. आपल्या कलेचं कुणी मोल करावं अशी अपेक्षाही नव्हती. तो आपल्या कलाकृतीत मग्न होता. कलानंदात विरघळून गेला होता. नाना मास्तरांचीच ही कथा नाही का? अगदी सहीन सही, शब्दन शब्द हीच कथा. ही कथा आपणाला समजू लागल्यावर, आपण शाळेत जाऊ लागल्यावर ऐकली. दैवयोगानं कुठचा माणूस कुठं जातो, पण माणसाला अफाटणी अतर्क्य वाटणारं हे विश्व नियतीला एका ठिपक्या इतकं लहान. नाना मास्तरांचे वाडवडील मूळचे वऱ्हाडकडचे. त्यांचे आजोबा नोकरीनिमित्त पुण्याला आले, पुणेकर झाले. वडील शाळा मास्तर होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा मंत्र त्यांच्या विद्यार्थ्यांना रामरक्षेतल्या श्लोकासारखा पाठ होता.
नाना मास्तर गांधी युगात वाढले. देशासाठी काही केलं पाहिजे हे बाळकडू घरातच मिळालं होतं, पण ध्येयानं भारलं होतं. BA झाल्यावर नाना आपल्या काही मित्रांबरोबर सुटीत रत्नागिरीला आले. तिथल्या निसर्ग सौंदर्यानं आकृष्ट झाले. सृष्टीचं एवढं अनुपम सौंदर्य पूर्वी त्यांनी कधी पाहिलं नव्हतं. त्यांचं कुलदैवत गणपती म्हणून पुण्याच्या गणपतीला गेले. बरोबर मित्रमंडळ होतं. तिथल्या रम्य परिसरात पवित्र आणि प्रशांत वातावरणात तरुण नाना भारावून गेले. पुण्याला समुद्र पाण्यात पाय धुण्यासाठी उभे राहिले. पायांना हलकेच विळखा घातलेल्या लाटांनी त्यांच्या अंतःकरणात काही वेगळीच उर्मी निर्माण केली. माणसाला कुठल्या अदृश्य शक्ती खेचीत असतात, कसल्या अंतःप्रेरणा अंकुरित होत असतात हे त्याचं त्यालाच कळत नाही. नाना BA झाले. त्यांनी रत्नागिरी हायस्कूलमध्ये नोकरी धरली. रविवारी मित्रांसह समुद्रकिनारी खेडोपाडी भटकणं हा त्यांचा आवडता छंद. अशाच एका भ्रमंतीत करवंदीनं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. किनारपट्टीवर माडांच्या राया, गाव सीमेच्या डोंगरावर करवंदीच्या दाट जाळ्या म्हणून गावाचं नाव करवंदी पडलं असावं. राय आवळ्या एवढी टपोरी करवंद. गाव छोटंसं, 1,500-2 हजार वस्तीचं. ब्राह्मणांची घरं मोजून 7. बहुसंख्य वस्ती, मच्छीमार, कोळी, कुणबी, भंडारी. करवंदीच्या आसपास 2-2, 3-3 कोसांवर पुंजक्यासारखी छोटी छोटी गावं. या 5-7 कोसांच्या समुद्रपट्टीत मोठमोठी कोलंबी ढिगानं सापडते. आज त्यांना केवढा भाव येतोय. रत्नागिरीच्या बर्फागारातून डबे बंद होऊन परदेशी जातात, पण याचं श्रेय नाना मास्तरांना. ते येण्यापूर्वी हे गाव अक्षरशः खडकासारखं होतं. लोकांना शिक्षणाचा गंध नव्हता, स्वतःच्या उन्नतीचं ज्ञान नव्हतं. अंगभर वस्त्र नाही, पोटभर अन्न नाही. सभोवारचं सौंदर्य जेवढं अनुपम तेवढंच लोकांचं अज्ञान आणि दारिद्र्य अनुकंपनीय. नानांनी हे सगळं न्याहाळलं आणि मग ते एक दिवस शिक्षण सामग्रीसह करवंदीत दाखल झाले. किनाऱ्यालगतच्या उंचवट्यावर माडांच्या राईत, झापांच्या झोपडीत त्यांनी शाळा सुरू केली. दुसऱ्या झोपडीत घर थाटलं. सकाळची शाळा भरे उघड्यावर माडांच्या राईत. गावातल्या सगळ्या वाड्या हिंडून ते पोरं गोळा करून आणीत. वर्ष लोटली. करवंदीचा कायापालट झाला. सभोवतालच्या छोट्या खेड्याचं रूप पालटलं. विद्यार्थी वाढले. शाळा मोठी झाली. शिक्षणामुळे लोकांची स्थिती सुधारली. उद्योगधंदे वाढले. नाना मास्तर संसारी झाले होते. हातखंब्याला सासूरवाडी. रमाबाईंनी गावाच्या वहिनी झाल्या. पोराटोरांच्या मामी बनल्या. त्यांचा संसार वाढला. 2 मुलगे, 1 मुलगी. मोठा अरुण, धाकटा प्रकाश. प्रकाश तर आपल्याच वर्गात होता. दोघे रत्नागिरीच्या हायस्कूलात शिकले. पुण्याच्या कॉलेजात गेले. नाना मास्तरांनी आपली सारी हयात करवंदीत घालवली. गावात कुणापेक्षाही त्यांचा करवंदीवर अधिक हक्क होता. पण पुढे स्वातंत्र्य आलं. जमाना पालटला. ग्रामपंचायत आली. पंचायतीत नसत्या पंचायती सुरू झाल्या. स्वार्थ, अधिकाराची लालसा, हेवे दावे, मतभेद. वातावरण बदललं आणि मग मतभेद विकोपाला जाऊन एक दिवस नाना मास्तर निघून गेले. जसे अचानक ते एक दिवस आले होते तसे अचानक एक दिवस ते निघून गेले. हातखांब्याला त्यांची सासूरवाडी. तिथे कळलं की ते मुंबईला आपल्या धाकट्या मेहुणीकडे गेले. तिथे एका हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागले. संस्कृत आणि इतिहास शिकवण्यात त्यांचा हातखंडा. तसे कुठलेही विषय ते शिकवू शकत. ते करवंदीहून गेले त्याच वर्षी त्यांनी आपणाला त्यांच्या शाळेत नोकरीला लावलं होतं. त्यांच्याच परिश्रमामुळे आपण मॅट्रिक झालो. नाहीतर कोळ्याचा एक अनाथ मुलगा. जाऊ दे, आता आपल्या गतजीवनाची पानं चाळण्यात वेळ घालवण्यापेक्षा. त्यानं मनगटावरल्या घड्याळाकडे पाहिलं. 7 वाजले होते. नाना मास्तरांचा पत्ता काढून त्यांना भेटलं पाहिजे. पण ते हयात असतील का? गेल्या 10-12 वर्षात तर त्यांच्या संबंधी काही कळलं नाही. या अफाट मुंबईत त्यांचा पत्ता काढायचा कसा? चौकशी करायची? छे. नाना मास्तरांचा एक मुलगा एअर इंडियात वैमानिक आहे असं 2 वर्षांपूर्वी कुणीचं बोलल्याचं त्याला आठवलं. तो झटकन उठला. तो सांताक्रूज विमानतळावर पोचला. ऑफिसच्या दारावर दरवान बसला होता. त्यानं विचारलं, इथे जोशी नावाचे कुणी वैमानिक आहेत का? दरवानानं त्याच्यावर आपादमस्तक नजर फिरवली. तिशीचा, सुदृढ शरीराचा, काळा सावळा तरुण, खादी टोपी, नेहरू शर्ट, पायात कोकणी वहाणा, हातात पिशवी. संशयास्पद असं काही दिसत नव्हतं. इथे 3 वैमानिक जोशी आहेत. आपणाला कोणते हवेत? कोणते? इथे अरुण आहे की प्रकाश? अरुण विशेष हुशार होता. AN जोशी. AN नाही कुणी. मग PN आहे का? प्रकाश नारायण जोशी. काय काम आहे? त्यांच्या वडिलांना भेटायचं आहे. त्यांचा पत्ता हवा आहे मला.
तुम्ही कोण? मधुकरनं एका कागदावर आपलं नावगाव लिहून दिलं आणि दरवान परत येईपर्यंत तो सभोवारचं निरीक्षण करीत उभा राहिला. वैमानिकाला पगार चांगला असतो. इथे मोठा फ्लॅट असेल. मुलाकडे इथे नाना मास्तर आणि मामी स्वस्थ चित्तानं राहत असतील. 14-15 वर्ष झाली. करवंदीची त्यांना आठवण राहिली असेल का? आपणाला तरी ओळखतील का? आपल्यासारखे शेकडो, अक्षरशः शेकडो विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेले. त्यांच्यापैकी आज जे शहरात येऊन नाव लौकिकाला चढले त्यांची त्यांना निश्चितच आठवण असेल. पण आपण? तेवढ्यात दरवान परत आला, तोच कागद घेऊन. कागदाच्या पाठीमागच्या बाजूला नाना मास्तरांचा पत्ता लिहिलेला होता. परळकरचा 2रा मजला, खोली नंबर 10, परळ. तासभर भटकल्यावर चाळीचा पत्ता लागला. मुख्य रस्त्यापासून 2 गल्ल्या आत गेल्यावर एक जुनी चाळ. तो 2ऱ्या मजल्यावर खोली नंबर 10 कडे गेला. दाराशी उभा राहिला. दारावर नाना मास्तरांचं नाव खडून लिहिलेलं होतं. एक साधारण मोठी खोली. दाराच्या उजव्या भिंतीशी कॉटवर नाना मास्तर बसलेले होते. कॉटजवळ खाली चटईवर 3 विद्यार्थी बसले होते. सर संस्कृत शिकवित होते. विद्यार्थी मॅट्रिकचे असावेत. समोर भिंतीवर रामकृष्ण परमहंसांचा एक फोटो, गांधींचं कॅलेंडर आणि कोकण दृश्याचं जलरंगातलं एक फ्रेम मधलं चित्र. ते चित्र त्यानं ताबडतोब ओळखलं. मुरली, मुर्या, एक कुणबी विद्यार्थी, गुराखी पोर. त्याच्यातली चित्रकला नाना मास्तरनी जाणली. त्याला उत्तेजन दिलं. नुसतं शाब्दिक नव्हे, कागद, रंगसाहित्य ते स्वतःच्या खर्चानं रत्नागिरीहून त्याला आणवून देत. बाकी त्याच्या बोटातही कला आश्चर्य करण्यासारखीच. रत्नागिरीच्या एका प्रख्यात चित्रकारानं मुरलीला आपल्याकडे चित्रकला शिक्षणासाठी ठेवून घेतलं. आज तो नामांकित चित्रकार बनलाय. त्यानंच हे चित्र नाना मास्तरांना भेट म्हणून दिलं होतं. करवंदीचा सागर किनारा, माडांच्या राया, त्यात ऋषीमुनींच्या आश्रमासारखं दिसणारं नाना मास्तरांचं घर, शाळा, तिथल्या जीवनाची, तिथल्या कर्मपर्वाची ही निरंतर स्मृती. खोलीच्या डाव्या भागात भांड्यांचा आवाज येत होता. मामी शेगडीशी काही करण्यात गुंतल्याचं खिडकीतून दिसत होतं. तो थोडा वेळ तसाच उभा राहिला. शिकवणीत व्यत्यय नको, पण तेवढ्याच चाहूल लागून मामीनी विचारलं, कोण आहे? मी मधुकर. मामी दाराशी आल्या. 50शीला टेकलेल्या मामी खूप थकलेल्या आणि फिकट पांढुरक्या दिसत होत्या, पण चेहरा पूर्वीसारखा शांत. त्याला पाहताच त्यांचा चेहरा एकदम उजळला. जणू सगळ्या स्मृती तिथे गोळा झाल्या. अरे ये ये, अहो मधुकर आलाय. येऊ दे. काय रे, नरूभाऊंची तब्येत बरी आहे ना आता? अहो नरूभाऊंचा मधू नव्हे, आपल्या करवंदीचा मधुकर. तुमचा मधुकर. आपल्या करवंदीचा. तुमच्या या 2 शब्दात केवढा जिव्हाळा होता, केवढी माया होती. मधुकरच्या हृदयात स्मृतींच्या उर्मी उसळल्या. त्यानं दारातूनच म्हटलं, होऊ दे सरांचं, मी आहे इथे. होत आलंच आहे, शेवटचा श्लोक आहे, तो परवा घेतील. विद्यार्थी समजले, लगेच उठले. सर येतो म्हणत वह्या पुस्तकं आवरून निघून गेले. मधुकर आत गेला. नानांची साठी केव्हाच उलटून गेली होती, पण त्यांच्यात तसा फारसा फरक झालेला दिसत नव्हता. त्यांचं गोरपान शरीर पूर्वीसारखंच ताठ काटक होतं. त्यांच्या डोळ्यांवर काळा चष्मा होता. त्यांनी म्हटलं, वा वा, ये ये, आज किती वर्षांनी आलास रे? त्यांनी कॉटवर आपल्याजवळ जागा करीत म्हटलं, ये बैस इथे. मधुकर संकोचून आणि मर्यादा राखून कॉटजवळ उभा राहिला. सर, मी मुंबईत पहिल्यांदाच येतो आहे. पूर्वी कधी आलोच नव्हतो. रमा, हा आता बराच मोठा दिसत असेल. 14-16 वर्ष मिळवा. मामींनी मधुकरला म्हटलं, यांच्या डोळ्यांची गतवर्षी ऑपरेशन झाली मोतीबिंदूची. नानाने म्हटलं, मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणजे सर्जनला हमखास यश देणारं ऑपरेशन. अरे, आमच्या देसाई डॉक्टरांचा तर यात हातखंडा. बारीक मेणबत्तीच्या टिकल्या पाडाव्यात तसे ते मोतीबिंदूच्या टिकल्या झटकन काढून हातावर देतात. पण आमच्या बाबतीत त्यांना अपयश आलं, मामींनी म्हटलं. असं म्हणू नकोस रमा. डॉक्टरनी ऑपरेशन उत्तम केलं होतं. 2ही वेळेला तुझ्या हातावर त्यांनी मोतीबिंदूच्या टिकल्या काढून ठेवल्या होत्या. हो, पण आमचं दुर्दैव. त्याला ते काय करणार? दुर्दैव हा काही रोग नाही की डॉक्टरांच्या औषधानं ऑपरेशननं बरा व्हायला. मामींनी दीर्घ निश्वास सोडला आणि मधुकरला म्हटलं, ऑपरेशनं चांगली झाली, पण 3ऱ्या दिवशी डोळा ठणकू लागला, सुजला आणि दृष्टी गेली. 2ही डोळ्यांची तीच गत. मधुकरनं नानांच्या काळ्या चष्म्याकडे पाहिलं.
या काळ्या चष्म्यामागचे डोळे दृष्टीहीन आहेत हे आता त्याला कळलं. त्याचं मन हेलावून गेलं. वातावरण स्तब्ध झालं. तेवढ्यात नानांनी म्हटलं, बैस रे, ये, उभा किती वेळ राहणार? तो संकोचून त्यांच्याजवळ बसला. त्याच्या मस्तकावरून पाठीवरून हात फिरवीत त्यांनी म्हटलं, अरे तुझा हा ड्रेस अजून कायम आहे की? सर, तुम्हीच बोलल्यानं हे बाळकडू पाजलं होतं. नाना मास्तर हसले. रमा, याला मी पहिल्यानं घरी आणला होता तो दिवस आठवतोय? न आठवायला काय झालं? त्या हसल्या. मामींना सगळं आठवत होतं. आठवत नव्हतं मधुकरला. 3.5-4 वर्षांच्या मुलाला काय आठवणार? नंतर कळू लागल्यावर आईकडून शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून त्याला कळली आपली कथा. एक दिवस एका 4 वर्षाच्या मुलाला बोटी धरून नाना मास्तर दुपारी घरी आले. मुलगा काळा सावळा पण सरंग्याच्या पाठीसारखा सतेज. त्याचे काळे भोर डोळे पाहणाराचं तत्क्षणी लक्ष वेधून घेणारे. डोक्याला पांढरी शुभ्र खादी टोपी, खाकी शर्ट, निळी पॅन्ट. अंगणातून नाना मास्तरनी म्हटलं, रमा, जेवायला आज एक अतिथी आणलाय. नाना मास्तर जेवायच्या वेळी दुपारी रात्री केव्हा कुणाला घरी घेऊन येतील आणि आपल्या पंक्तीला बसवतील त्याचा नेम नसे. मामींना त्याची चांगली सवय झाली होती. हा अतिथी होय? सुरमीचा मुलगा ना हा सदू? होय, आज शाळेत याचं नवीन नामकरण करून टाकलं. याचे डोळे बघितलेस कसे काळे भोर भुंग्यासारखे आहेत, म्हणून याचं नाव मधुकर ठेवलंय. उद्यापासून हा 2 वेळा आपल्याकडे जेवेल. सुरमाचा नवरा मच्छीमारीला समुद्रावर गेला असता 6 महिन्यांपूर्वीच पडाव बुडून मेला होता. खायला अन्नांना दशा झाली होती. मधुकर मन लावून शिकला. मॅट्रिक झाला. आपल्या मुलाबरोबर मॅट्रिकसाठी त्याला नानांनी रत्नागिरीला ठेवलं होतं. मॅट्रिक झाल्यावर नानांनी आपल्याच शाळेत त्याला नोकरी लावून दिली होती. नाना मास्तर गेल्यावर नोकरी सांभाळून घरी अभ्यास करून तो BA झाला. 2 वर्षांपूर्वी BEd झाला आणि नानांचं कार्य त्यानं अव्याहत पुढं चालवलं होतं. मग करवंदीच्या गोष्टी निघाल्या. अनेक आठवणी निघाल्या. बोलण्याच्या ओघात त्यांना नानांची हकीकतही कळली. अरुण जर्मनीला असतो. तिथल्या कॉलेजमध्ये त्याला संस्कृत प्रोफेसरची नोकरी मिळाली. 3 वर्षांपूर्वी तिथे त्याने लग्न केलं. एक छोटी मुलगी आहे त्याला. उत्तम चाललंय त्याचं. तुमच्या ऑपरेशनच्या वेळी अरुणभाई आले असतील. छेरे, एवढा पैसा खर्च करून येण्याची तशी आवश्यकता नव्हती. इथली माझी स्नेही मंडळी होती. प्रकाश होता. आमचे डॉक्टर तर अगदी कुटुंबातल्या सारखेच. मामींनी म्हटलं, पण ऑपरेशनच्या 15 दिवसानंतर आपल्या एका मित्राच्या लग्नाला येऊन गेला तेव्हा त्याला रजा मिळू शकली. फक्त तुमच्या ऑपरेशनच्या वेळीच. रमा, अगं नोकरीत अनेक अडचणी असतात. हुकमी रजा मिळत नाही. घाईघाईनं आला, उभ्या उभ्या चौकशी करून केला. मामी हळूच पुटपुटल्या. त्याला राहायला सवड तरी होती का? मामी गप्प राहिल्या. त्यांनी चहाचं आधण ठेवलं. मामींनी विचारलं, काय रे मधुकर, तुझा संसार कसा चाललाय? ठीक. मुलं किती आहेत? तो किंचित हसला. अजून काही नाही मामी. म्हणजे कुणाची मुलगी केलीस? नानांनी म्हटलं, मुलगी ठरलेली होती. रामरावानं आपली कावेरी याला द्यावी माझ्याकडे कबूल केलं होतं. कावेरीचं याच्यावर मन जडलंय हे मी केव्हाच ताडलं होतं. मधुकरनं म्हटलं, सर, सुधारणा या पुष्कळ वेळा केवळ तावातावानं बोलण्यासाठी असतात. तुम्ही गेल्यावर रामकाकाने कावेरीला दूर कोल्हापूरला तिच्या मावशीच्या घरी पाठवली. मला बोलावून खूप समजावलं. याचा इत्यर्थ एवढाच, मी हुशार आहे, होतकरू आहे, चारित्र्य संपन्न आहे, पण मी त्यांच्या जातीत जन्माला आलो नाही हे माझं दुर्भाग्य. मग इथे प्रकरण संपलं. कावेरीचं लग्न झालं? गेल्या 2 वर्षात माहीत नाही, पण नसावं. मावशीच्या घरी ती शाळेत जाऊ लागली. मॅट्रिक झाली. सगळ्यांनी तिच्या लग्नाचे खूप प्रयत्न केले, पण ती लग्नाला उभी राहायला तयार होईना. मॅट्रिक झाली त्या वर्षी करवंदीला 8 दिवस आली होती. ती माझ्यामुळे लग्न करीत नाही असा दोषारोप माझ्यावर आला होता, म्हणून मी तिला माझ्या एका मित्राकरवी सांगून पाठवलं की तिनं लग्न करावं. मग तिनं उलट निरोप पाठवला की तुझ्यामुळे मी लग्न करीत नाही अशी तुझी समजूत असेल तर ती साफ चूक आहे. तुझा तो खोटा अभिमान आहे. मामींनी म्हटलं, नाहीतरी कावेरी पहिल्यापासून अति तिखटच. मग तू काय केलंस? काय करणार? डोळ्यात एवढं बोट घालून चूक दाखवल्यावर माझी चूक मला पटली आणि माझा खोटा अभिमान खरं रूप धारण करून वाढू लागला. नाना हसले आणि त्याच्या पाठीवर थाप मारून म्हणाले, आणि तुझ्या लग्नाचा प्रश्न कायमचा निकालात निघाला.
मधुकरही हसला. मग माझ्या दोन्ही चुलत भावांची लग्न मी करून दिली. काका 8 वर्षांपूर्वी वारले. घरची जबाबदारी माझ्यावर होती. मामींनी विचारलं, आता कावेरी असते कुठे? पुण्याला कर्वे विद्यापीठात शिकायला गेली. आता तिथेच कुठंतरी शिक्षिका आहे. तो बोलत होता तेवढ्यात दाराशी नानांना कोणी हाक मारली. या सदुभाऊ. नाना मास्तरांचे हे निकटचे स्नेही. पोस्टात नोकरीला होते. आता पेन्शनवर. पलीकडच्या चाळीत राहत होते. 1-2 दिवसाआड नानांच्या खबरीला येत. गप्पा मारीत बसत. काही वाचून दाखवीत. ते आले तसा मधुकर उठला. त्यानं मनगटावरल्या घड्याळाकडे नजर टाकली. 12 वाजायला आले होते. 1 वाजता बोट पकडायची तर आता निघायलाच हवं. सर, मी आता येऊ? मामींनी म्हटलं. जेवल्याशिवाय निघालास कुठे? आहेस ना आज? आज 1च्या बोटीनं जाईन म्हणतोय. उद्या जा. बैस. त्याला मामींचं मन मोडवेना. खरं म्हणजे तिथून त्याचा पायच उचरेना. कुठची तरी अदृश्य शक्ती जणू त्याला तिथे खिळवून ठेवीत होती. तो बसला. सदुभाऊने विचारलं, हा कोण नाना? माझा मुलगा मधुकर. कोकणात असतो. माझाच पेशा त्यानं चालवलाय. शिक्षक आहे तिथे. असं होय. तुम्हाला 3 मुलगे आहेत याची मला कल्पनाच नव्हती. बरं नाना, आजच्या वृत्तपत्रात एक वृत्त आलंय. मुद्दाम तुम्हाला वाचून दाखवायला घेऊन आलोय. कसलं वृत्त? अंधांच्या डोळ्यातून नुकत्याच मृत झालेल्या माणसाची बुबुळं बसविण्याचा प्रयोग इथल्या KM हॉस्पिटलात डॉक्टर सेन यांनी केला आणि तो यशस्वी झाला. त्या माणसाला आता चांगलं दिसू लागलंय. परदेशात तर तशी ऑपरेशन सर्रास होतात. तिथे ब्लड बँकेसारख्या आय बँका असतात. तुमच्या जर्मनीतल्या मुलाकडे चौकशी करा ना. मागेही तुम्हाला म्हटलं होतं मी. नानांनी हसून म्हटलं, सदुभाऊ, अहो पहिलं तीराला पोचलेली आपण माणसं. आपणाला आता अंतर्दृष्टीची अधिक जरुरी. गप्पा मारून सदुभाऊ गेले. मामींचा स्वयंपाक झाला. जेवणं झाली. पण गप्पा चालूच होत्या. त्यांना अंत नव्हता. नानांना दृष्टी नव्हती, पण तिराहिताला कल्पना येणार नाही अशी त्या खोलीत त्यांची डोळसासारखी हालचाल चालली होती. स्वावलंबनाचा त्यांचा अजाब सराव पाहून मधुकर आश्चर्यचकित झाला. पण हे पाहताना त्याचं मन भारावून गेलं. जेवणानंतर मामी चटई टाकून विश्रांतीसाठी जरा लवणल्या. नानांनी म्हटलं, मधुकर, तुला आता तुझ्या कामासाठी कुठं जायचं असेल तर जा. नाही सर, मला कुठं जायचं नाही. आजचा दिवस मी इथेच तुमच्या सहवासात घालवणार आहे. मामीनी पडल्या पडल्या म्हटलं, तर मग मी आता हॉस्पिटलात जाऊन सरलेला बघून येते. परवा तिचं जरा जास्त झालं होतं असं मनूची आई म्हणत होती. त्या उठल्याच. त्यांनी चटई गुंडाळून ठेवली. थोड्या वेळानं त्या निघाल्या. नाना मास्तरांनी म्हटलं, सावकाश ये, धांदल करू नकोस. बसमध्ये चढता उतरताना क्रॉस करताना सांभाळून जा. मी नेहमी सांभाळून जाते. तुम्ही उगीच काळजी करत बसू नका. 5-5:30 पर्यंत येते. मधुकर, तुम्ही दोघं चहा करून घ्या. फडताळात चहा साखरेचे डबे आहेत. हो, आणि हे बघा, आज प्रकाश येईल. गेल्या शनिवारी आला नव्हता. आला तर त्याला बसवून घ्या. माझं काम आहे. मामी निघून गेल्या तरी नाना दाराकडे पाहत राहिले होते, दृष्टीहीन नजरेनं. मग त्याने म्हटलं, मधुकर, माझी दृष्टी गेली. लोक म्हणतात मी परावलंबी झालो. खरं म्हणजे रमा सर्वार्थानं परावलंबी झाली. मला सभोवतालचं जग दिसत नाही. मला काही पाहता येत नाही. त्याचा मला खेद नाही. माझं वाचन मला मुकलं. त्याचं मला दुःख नाही. पण रमाला, ती सतत जवळ असूनही मी तिला पाहू शकत नाही याचं मला परम दुःख होतं. दैवाचा केवढा कठोर शाप हा. रमाच्या अतिशोषिक स्वभावामुळे हे दुःख असह्य होऊन जातं. तिला काही दुखलं खुपलं तरी ती सांगत नाही, लपवून ठेवते. गेल्या महिन्यात तिला ताप आला होता. मला तिनं दाद लागू दिली नाही. सगळी कामं त्या तापातच करीत होती. तापाच्या गोळ्या गुपचूप घेत होती. एक दिवस सकाळी चहाचा कप घेताना सहज तिच्या हातावर हात पडला. एकदम गरम लागला. मी म्हटलं, रमा, तुला ताप आलाय? हात गरम लागतोय. तिनं म्हटलं, ताप कुठचा? स्टोवच्या धगीनं हात काय बर्फासारखे थंड होतात? बसल्या बसल्या तुमच्या काहीतरी कल्पना चालत असतात. कल्पना नाही रमा, तुझ्या अंगात ताप आहे. मी पुन्हा हात लावून बघेन म्हणून दूर होत तिनं म्हटलं, माणसाच्या चर्मचक्षुना सत्यसृष्टी दिसते नि अंतर्दृष्टीला काल्पनिक जग दिसतं. माझ्या मनचं नाही सांगत, तुम्हीच म्हणता असं. मी गप्प बसलो. सगळं कामकाज उरकून मला जेवायला घालून दुपारी ती विश्रांतीसाठी पडली. तिला झोप लागली अशी खात्री करून मग हलकेच चाचपडत जवळ गेलो.
आणि तिच्या श्वासोच्छ्वासाच्या अंदाजानं तिच्या कपाळावर हात ठेवला. कपाळ धगधगलं होतं. ती एकदम जागी झाली. तिची झोप भारी सावध आणि माझी दृष्टी गेल्यापासून तिची झोपच उडाली. रात्र रात्र जागीच असते ती. तिनं म्हटलं, काय हवंय तुम्हाला? मी वरमलो, पण दडपून म्हटलं, पाणी हवं होतं प्यायला. ती धडपडत उठून बसली. मला हाक नाही का मारायची? आज कॉट जवळ पाण्याचा तांब्या ठेवायला विसरले वाटतं. पुटपुटत ती उठली. कॉटकडे चला, मी पाणी आणते. मी तिथेच उभा राहिलो. रमा, तुझं अंग तापानं फणफणलंय. मी हात लावून बघितलं. नसते कारभार कुणी सांगितले? आणि तापात अंग फणफणतच. फ्ल्यूची साथ आहे. आपल्याच चाळीत कितीतरी फणफणत पडलेत. काल मी अनिलला पाठवून तापाच्या गोळ्या आणल्यात. मला माझी काळजी आहे. मग मी सदूभाऊंकडून डॉक्टरला बोलावून आणलं. औषध चालू केलं. टॉनिक घ्यायला लावलं. काय रे मधुकर, ती कशी दिसते रे? अजूनही अशक्त फिक्की दिसते का? मी पाहू शकत नाही. दुसऱ्या कुणाला विचारता येत नाही. मधुकर पुढे धर्मसंकट उभं राहिलं. मामी फिकट थकलेल्या दिसत होत्या, पण खरं सांगायचं म्हणजे नानांची चिंता वाढवायची. त्यानं म्हटलं, सर तशा चांगल्या दिसतात. फ्ल्यू तापानं माणूस थोडं फिक्क दिसतंच. सर, तुम्हाला काही वाचून दाखवू का? सध्या तू काही वाचन बिचन करतोस की नाही? तिथे करवंदीत वेळ घालवायला दुसरं काही साधनच नाही. सदूभाऊंना वाचनाची आवड आहे, त्यामुळे माझं वाचनाचं जमतं. ते रोज वाचून दाखवतात. रमा संध्याकाळी ज्ञानेश्वरी वाचून दाखवते. त्यानं थोडं वाचून दाखवलं. मग मामीच्या सूचनेप्रमाणे चहा केला. 4 वाजता 2 विद्यार्थी संस्कृत शिकायला आले. शिकवणी सुरू झाली. मधुकर 3रा विद्यार्थी होऊन तिथेच बसला. तासाभरानं शिकवणी संपली. थोड्या वेळानं मामी हाश हुश करीत आल्या. नानांचा चेहरा उजळला. त्यांनी म्हटलं, मधुकर, अरे मामीला 1 कप चहा करून दे. मामी कॉटवर पायथ्याशी बसल्या. त्यांनी म्हटलं, करून दिला तर घेईन. बाहेर जाताना माझं स्वयंपाकघर त्याच्या स्वाधीन करून गेलेच होते ना. आणि ही ज्ञानेश्वरी घेताना देव्हाऱ्यातल्या देवानाही भेटून तो आला. खरंच बाबा, स्टोव पेटवून 2.5 कप आधण ठेव. प्रकाश येईल आत्ता. वेळ झालीच आहे त्याच्या येण्याची. मधुकरनं चहा केला. तेवढ्यात प्रकाश आला. नानांना अभिमान वाटावा असा मुलगा दिसत होता. वैमानिकच होता. ओळख करून देण्यापूर्वीच तो मधुकरशी बोलला. सकाळी कामात असल्यामुळे भेटता आलं नाही, म्हणून त्यानं दिलगिरी प्रदर्शित केली. तो वडिलांजवळ बसला. त्यांची वास्तपुस्त केली. चहा घेतला. मामींची थोड्या गप्पा मारल्या. हवं नको विचारलं. मग घड्याळाकडे पाहत उठला. एका मित्राच्या लग्नाच्या रिसेप्शनला त्याला जायचं होतं. त्यानं म्हटलं, डॉलीला कंसात त्याची बायको, बॉबला कंसात मुलाला तिथे सोडून आलोय. मुद्दाम सांगायला आलोय की उद्या लंडनला जातोय. येताना भाईला भेटून येईन. अमेरिकेहून तो बहुधा काल आला असेल. त्याला काही निरोप? मामींनी म्हटलं, त्याला सांग बरेच दिवसात आला नाहीस. एकदा येऊन जा आणि पत्र पाठवीत जा महिन्यातून एकदा तरी. त्यांच्या स्वरात आईच्या आतड्याचा पिळ होता. तो नानांच्या तीक्ष्ण कानांना जाणवला असावा. त्यांनी हसून चेष्टेनं म्हटलं, अरे मामीला जर्मनी म्हणजे सांताक्रूज वाटतं. प्रकाशही हसला आणि निघाला. मामी त्याच्या मागोमाग बाहेर गेल्या. त्याला 4 पावलं पोचवायला म्हणून मधुकरही मागोमाग गेला. चाळीची 4-5 बिराडं ओलांडून गेल्यावर मामींनी त्याला हाक मारली. प्रकाश, जरा थांब, थोडं काम आहे माझं. तो जिन्याच्या तोंडाशी थांबला. मामी तिथे पोचल्या. त्या दोघांच्या खाजगी कामात आपण नको म्हणून मधुकर मागेच थबकला आणि गॅलरीतून आसपासच्या चाळीवर नजर टाकीत उभा राहिला. दोघांचं क्षणभर बोलणं झालं आणि प्रकाशनं मधुकरला हाक मारून बोलवलं. मधुकर, इफ यू डोंट माइंड माझं एक काम करशील? करीन की, सांग ना. मामीला मासिक पाळीचा काही त्रास होतोय वाटतं. इथल्या परळच्या लेडी डॉक्टरनं डॉक्टर पुरंदरे यांच्याकडून स्पेशल तपासणी करून घ्यायला सांगितलंय. तिनं फोनवरून आजची 6:30ची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली. मला तर रिसेप्शनला गेलं पाहिजे, नाहीतर मीच तिला घेऊन गेलो असतो. एवढंच ना, मी घेऊन जातो मामींना, तू काळजी करू नकोस. प्रकाशनं खिशातून पैशाचं पाकिट काढलं. 10-10च्या 3 नोटा काढल्या. मामी, एवढे पुरतील? मामींनी उत्तर देण्यापूर्वीच मधुकरनं म्हटलं, राहू दे प्रकाश, माझ्याकडे आहेत, डोंट वरी. प्रकाश हसला आणि हात हलवून निरोप घेत दड दड जिना उतरून निघून गेला. मामी तिथेच थांबल्या. त्यांच्या फिकट चेहऱ्यावर निराशेची किंचित छाया सरकून गेली. मग त्यांनी म्हटलं, मधुकर,
ह्यांच्या देखत यातलं एक अवाक्षरही बोलू नकोस. उगीच काळजी करीत बसतील. दृष्टी नसलेल्या माणसाची भारी केविलवाणी स्थिती होते. नखा एवढी काळजी सुपा एवढी दिसते. त्या घरात आल्या. त्यांच्या मागोमाग मधुकर. नानांनी चेष्टेने म्हटलं, माय लेकाचं हितगुज झालं. आईचा हा लाडका पुत्र बरं का मधुकर. दोघांचं चांगलं मेतकूट जमतं. मामींनी म्हटलं, इश्श, मेतकूट कसलं आणि हितगुज कसलं. त्याला सांगायला गेले की लंडनहून येताना वडिलांसाठी एक स्वेटर घेऊन ये. ते जाऊ दे. बघा, मधुकरला थोडं सामान खरेदी करायचं आहे. त्याला इथली काही माहिती नाही. मी जरा जाऊन येते त्याच्याबरोबर. इथे तुमच्याजवळ अनिल बसेल गप्पा मारत. तासाभरात येतेच. दोघं बाहेर पडली. कोपऱ्यावर मधुकरनं टॅक्सी केली. डॉक्टर पुरंदरे यांनी संपूर्ण तपासणी केली. मामींच्या लेडी डॉक्टरने दिलेली नोट सोबतचे सगळे रिपोर्ट्स बघितले. तपासणीनंतर मधुकर आत गेला. डॉक्टरने पृच्छा केली, तुम्ही कोण त्यांचे? मी त्यांचा मुलगा. तसं काही सिरियस आहे का? त्यांच्या गर्भाशयाचं ऑपरेशन करावं लागेल. गर्भाशय काढून टाकावा लागेल. तो हबकला. ताबडतोब करायला हवं का? लवकर करून घ्यावं हे चांगलं. तोपर्यंत मी ट्रीटमेंट लिहून देतो. ती औषधं चालू ठेवा. डॉक्टर साहेब, ऑपरेशनचं तुम्हीच त्यांना समजावून सांगा, म्हणजे त्यांची भीती कमी होईल. पण तसा धोका नाही ना? छे, मुळीच नाही. डॉक्टरने हळुवारपणे मामींना सगळं समजावून सांगितलं. मामींनी शांतपणे ऐकून घेतलं. घरी आल्यावर नानांनी विचारलं, काय रे, काय काय खरेदी केलंस? रमा खरेदी शास्त्रात अनुभवी आहे. सर, इथं सगळ्याच वस्तू अति महाग. तसं थोडंसं काहीसं घेतलं. त्यानं विषय बदलला. आता वेगळ्याच विषयानं त्याच्या विचारांचा ताबा घेतला होता. मामी बाह्यतः शांत होत्या. स्वयंपाक करीत होत्या. पण त्यांच्या मनात विचार कल्लोळ उसळला असणारच. रात्री तो दारालगत बाहेर गॅलरीत झोपला. पण त्याची झोप पार उडाली. सबंध दिवसात नाना मास्तरांचं जे जीवन, जी स्थिती, जी परिस्थिती त्यानं बघितली, त्यामुळे तो विलक्षण अस्वस्थ होऊन गेला होता. करवंदीच्या त्यांच्या जीवनावरून त्यांच्या उत्तर आयुष्याचं त्यानं चित्र रंगवलं होतं. आपल्या वडिलांना पूज्य मानणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यावेळी त्यांना जपणारे अरुण निप्रकाश. पण आता? पण सत्य हे काही चित्र नाही. तो एक आलेख आहे. तो माणसाला वाचता येत नाही. त्याचा शेवट आधी कळत नाही. 2 उच्चपदस्थ मुलगे असूनही. नानांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं तेव्हा अरुणने का येऊ नये? त्याचं कर्तव्य नव्हतं का? आणि आता परदेशात असताना वडिलांच्या दृष्टीसाठी त्यानं काहीच का खटपट करू नये? मामींबरोबर डॉक्टरकडे जायला प्रकाशला सवड नाही. आईच्या प्रकृतीपेक्षा त्याला मित्राच्या लग्नाचं रिसेप्शन अधिक महत्त्वाचं वाटतं. नानांचा फक्त एकच आधार, मामी. मधुकर, मला सभोवतालचं जग दिसत नाही. मला त्याचा खेद नाही. वाचनाला मुकलो, त्याचं दुःख नाही. पण रमा सतत माझ्याजवळ असूनही मी तिला पाहू शकत नाही, याचं मला परम दुःख होतंय. आज नाही, पण आणखी 1-2 महिन्यांनी मामीचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनमध्ये काही धोका नाही असं डॉक्टर म्हणतात. पण काय नेम? समजा तसं काही विपरीत घडलं तर त्यांच्या अंतसमयी सरांना त्यांच्या रमाला डोळे भरून पाहता येणार नाही. त्यांचा जीव तडफडेल. मृत्यूपर्यंत तडफडत राहील. आपल्या प्रिय व्यक्तीचं अंत्यदर्शन सुद्धा घेता येऊ नये ही दृष्टीहीन माणसाची तडफड आपल्या पश्चात आपल्या अंधपतीचं कसं होणार, कोण बघणार, म्हणून मामींचा प्राण मागे घोटाळत राहील. संध्याकाळी ऑपरेशनचं त्यांना कळल्यापासून त्यांचा चेहरा किती पालटलाय. त्यांचं चित्तच उडालंय. यंत्रवत सगळं काम करीत होत्या. नाही, सरांना दृष्टी यायला हवी. आज कुणापेक्षाही अशा अवस्थेत नानांना दृष्टीची अधिक गरज आहे. सकाळी चहा पिताना नानाने विचारलं, काय रे, रात्री झोप लागली का? चांगलीच. देवळाच्या दारात झोपल्यासारखी शांत गाढ झोप लागली. मग मामींच्या कामात त्यानं मदत केली. खालून कोपऱ्यावरून भाजी आणली. बरोबर वर्तमानपत्रही आणली. नानांना वाचून दाखवलं. थोड्या वेळानं नानांचे विद्यार्थी आले तसा तो आपल्या कामासाठी बाहेर पडला. तो सरळ डॉक्टर देसाई यांच्या हॉस्पिटलात गेला. हॉस्पिटलमध्ये गर्दी बरीच होती. डॉक्टर आत तपासणीत गुंतले होते. पेशंट्स नंबर लावून बसले होते. तोही आपला नंबर घेऊन वाट बघत बसला. बसल्या बसल्या त्यानं डॉक्टरांची माहिती विचारली. कीर्ती ऐकली. डोळ्यांची ऑपरेशन्स करण्यात डॉक्टरांचा हातखंडा होता. बऱ्याच वेळानं त्याचा नंबर लागला.
तो आत गेला. डॉक्टर देसाई प्रौढ होते. शांत प्रसन्न व्यक्तिमत्व होतं त्यांचं. मधुकरनं आपल्या डोळ्यांच्या तक्रारी सांगितल्या. त्यानं म्हटलं, डोळ्यांची आग होते, कधी कधी पाणी येतं, एकदा संपूर्ण तपासणी करून घ्यावी म्हणून मुद्दाम कोकणातून आलोय. डॉक्टरनी संपूर्ण तपासणी केली. मग म्हटलं, तुमची दृष्टी उत्तम आहे, काही दोष नाही. नंबर नाही ना? छे, उलट तुमचे डोळे फार निर्दोष आहेत, हेल्दी आहेत. जळजळ जागरणामुळे होते. औषध लिहून देतो ते घाला. त्यांनी औषध लिहून दिलं. बोलण्याच्या ओघात त्यानं आपण नानांकडे उतरलो असल्याचं व ते आपणाला पुत्रवत मानतात वगैरे सांगितलं. करवंदीचं त्यांचं जीवन सांगितलं. डॉक्टर साहेब, नाना आपले केवळ जुने पेशंटच नव्हे तर अगदी निकटचेच नाही. त्यांच्या डोळ्यांसाठी दृष्टी येण्यासाठी काहीच का करता येणार नाही? डॉक्टर सेन यांनी एका अंधाला बुब्बुळ बसविल्याचं काल मी वृत्तपत्रात वाचलं. तसं नानांचं ऑपरेशन शक्य आहे, पण तशी योग्य बुबुळं डोळे मिळाले पाहिजेत ना. तूर्त तरी ते शक्य नाही. जर्मनीला त्यांचा मोठा मुलगा असतो. त्याला लिहायला मी नानांना 2दा सुचवलं होतं. पण आता पुढच्या वर्षी इथल्या हॉस्पिटलमध्ये आय बँक निघणार आहे. मी जरूर खटपट करीन. मधुकर बाहेर पडला. दुपारी जेवताना नाना मामींबरोबर खूप गप्पा झाल्या. डॉक्टर पुरंदरे यांनी लिहून दिलेली सगळी औषधं आणून त्यानं गुपचूप मामींकडे दिली. जेवणानंतर चहाची वेळ होईपर्यंत त्यानं नानांना ज्ञानेश्वरी वाचून दाखवली. संध्याकाळी तो जायला निघाला. मामींनी म्हटलं, अरे तू उद्या दुपारच्या बोटीनं जाणार आहेस ना, मग आता कुठे निघालास? रात्री मित्राकडे मुक्कामाला जाणार आहे. तो येणार आहे करवंदीला. मग जेवून जा, तसाच नको जाऊस, पिठलं भात टाकते. मामींचा शब्द त्याला मोडवेना. नानाही त्याच्याबरोबर जेवायला बसले. मामींना उपास होता. मग त्यानं निरोप घेतला. नाना मामींच्या पायावर डोकं ठेवलं. त्याला निरोप देणं दोघांनाही जड गेलं. नानांनी भरल्या स्वरात म्हटलं, 2 दिवस राहिलास, बरं वाटलं, आता असाच पुन्हा ये. मामींनी घरगुती शिरस्त्याप्रमाणे त्याच्या हातावर दही साखर घातलं तेव्हा त्याला भडबडून आलं. मामींनी पदरानं आपले डोळे टिपले. तो आवंढागिळीत बाहेर पडला. झप झप जिना उतरून गेला. नाना दृष्टीहीन डोळ्यांनी उगीच दाराकडे पाहत राहिले. मामी गॅलरीत जाऊन खाली रस्त्याकडे बघत उभ्या राहिल्या. अर्ध्या रात्री केव्हा तरी नाना पाणी प्यायला उठले. त्यांच्या उशालगतचं तांब्या भांड वाजलं तेव्हा मामीने म्हटलं, आज झोप लागत नाही का? तूही जागी आहेस वाटतं. कधी झोपच लागत नाही. क्षणभर थांबून त्यांनी काहीसं आपल्याशीच म्हटलं, गेल्या जन्मीचे काही लागे बांधे. मधुकरचं म्हणतेस ना? मामी काही बोलल्या नाहीत. नानांनी काहीसं आपल्याशीच म्हटलं, माझ्या मनात एक विचार येतोय. मधुकरचा? नाना स्तब्ध, मामीही स्तब्ध. मग मामीने म्हटलं, मन बेचैन करून गेला. त्यानं लग्नच केलं नाही. घरच्या जबाबदारीतूनही तो आता मोकळा झाला आहे. त्याला इथेच बोलावून घेतला तर इथे त्याला शिकवण्या भरपूर मिळतील. तुमच्याजवळ राहील. नाना काही बोलले नाहीत. मामी गुपचूप पडून राहिल्या. मधुकर रात्रभर चौपाटीच्या वाळूत उशाखाली हात घेऊन पडून होता. वरच्या अनंत आकाशाकडे आणि शेजारच्या अथांग सागराकडे पाहत सारी रात्र कसला तरी विचार करीत होता, त्याचं त्यालाच माहीत. सकाळ झाली. रहदारी सुरू झाली. तसा तो उठला. रस्ता ओलांडून पलीकडे लोकल ट्रेन्सच्या प्लॅटफॉर्मवर गेला. येणाऱ्या गाडीची वाट बघत उभा राहिला. आसपास प्लॅटफॉर्मवर त्याच्यासारखे अनेक उतारू ठिकठिकाणी उभे होते. याच मुंबईला आपण 2 दिवसांपूर्वी कंटाळलो होतो. केव्हा गावी जाईन असं झालं होतं. आपण तेवढ्यात दुरून गाडी धडधडत येताना दिसली. गाडी फास्ट होती. त्या स्टेशनवर थांबणार नव्हती. ती फास्ट आहे याची त्यानं खात्री करून घेतली. गाडी प्रचंड वेगानं येत होती, एखाद्या अकराळ विक्राळ राक्षसासारखी. मधुकर तिकडे टक लावून पाहत होता. दृष्टीच्या टप्प्यात तो राक्षस येताच डोळे गच्च मिटून त्यानं आपलं शरीर रुळावर झोकून दिलं. त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या होत्या. नित्याप्रमाणे गर्दी जमली. मग गोंधळ, गर्दी, चर्चा. पट्टीच्या पोहणाऱ्यानं पाण्यात सूर मारावा तसा त्यानं रुळावर सूर मारला. पाहणाराचं अस्सल वर्णन. कुणी बिचारा बेकार, जीवाला कंटाळलेला असणार, असे अनेक तर्क. त्या मृत तरुणाचा पत्ता लावण्यासाठी त्याचे खिसे चाचपले गेले. खिशात फक्त एक बंद लिफाफा सापडला. त्यावर लिहिलं होतं, मोस्ट अर्जंट, कृपया ताबडतोब पोचवणे. डॉक्टर देसाई, नेत्रतज्ञ यांचा पूर्ण पत्ता दिलेला होता. डॉक्टर देसाई यांनी आपल्या नावाचा तो बंद लिफाफा फोडला. डॉक्टर साहेब,
काल मी आपणाकडे माझे डोळे तपासण्यासाठी आलो होतो. माझे डोळे संपूर्ण निरोगी आहेत. दृष्टीही निर्दोष असल्याचं आपण तपासणीनंतर सांगितलं. नानांच्या दृष्टीविषयी आपणाशी बोलणं झालं, ते आपणास स्मरत असेलच. आज तीर्थरूप नानांना कंसात माझ्यापेक्षाही कंसपूर्ण दृष्टीची अत्यंत आवश्यकता आहे. डॉक्टर सेन यांना विनंती करून माझे डोळे ताबडतोब तीर्थरूप नानांना बसवावेत व त्यांना दृष्टी प्राप्त करून द्यावी. सोबत 200 रुपये आहेत. शाळेसाठी मिळालेली भेट. एवढीच माझी ऐपत. हे धर्मकार्य समजावं. मधुकर. सोबतचं पत्र तीर्थरूप नानांना द्यावं. तीर्थरूप नाना, 2 दिवस तुमच्या सहवासात राहिलो. मी तुमचा मुलगा हे तुम्ही विसरला नाहीत. हातावर दही साखर घालताना तीर्थरूपचव मामीही विसरल्या नाहीत. विसरलो फक्त मी. मला माझं सारं जीवन आठवलं. मी तुमच्यासाठी काही करू शकलो नाही याची खंत वाटली. माझ्या डोळ्यामुळे तुम्ही माझं नाव मधुकर ठेवलंत. ते डोळे तुमच्या कारणी लागावेत. किंचित पितृऋण, अल्प गुरुदक्षिणा. कळावे, तुमचा मधुकर. ही कथा इथेच संपली. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या कथा वाचनासाठी किंवा कादंबरी वाचनासाठी. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे नवीन नवीन येणारे व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.